तुम्ही ऍक्टिंग करत असून देखील लोकांना तुम्ही ऍक्टिंग नाही करत आहात आणि तुम्ही ती माणसंच आहात असं वाटणं हे खरं ऍक्टिंग आहे. माझ्या शैलीप्रमाणे मी बघतो त्यामुळे दिग्दर्शक राहायला तरी चालतं मला. आता काय 2-4 शिवाय घ्यायला लागतील एवढंच आहे ना. मी एअरपोर्टनी मुंबईत चाललो होतो. तिथं एक लेडी इन्स्पेक्टर होती आणि मला म्हणली तुम्हाला लाजा नाही वाटत असली काम करतोय. मी काय केलं आता जे सिरियल मी बघतो फॅशनचा ट्रेंड बराच आहे त्यामध्ये. म्हणजे लोकांचं ऍक्टिंग पेक्षा मी दिसतोय कसा, मला हा चष्मा कसा दिसतोय, ते त्या कॅरेक्टरला शोभतं का हे लक्षातच घेत नाही कोणी. माझ्या दृष्टीने असं वाटतं मला की संवाद बोलले जात आहेत ते असे मनातनं म्हणले जात नाहीत. काही वेळा असा राग आहे तुम्हाला की काय कुठल्या शब्दावरती भर द्यायचं हे मला कळत नाही. प्रोड्युसर तरी बिचारा काय करणार. एक ठराविक मिनिटं त्याला त्या दिवसामध्ये काढायचीच आहेत. चॅनलचं प्रेशर आहे की एवढं आम्हाला पाहिजे कुठल्या परिस्थितीत. फाटक्या पॅन्टीला पॅच लावून पॅन्ट घातलेली मी आणि ज्यावेळेला पॅन्ट पूर्ण आली माझ्याकडे तो ज्या आनंद होता तो फार मोठा होता. आई माझी याला होती पर्यवेक्षक म्हणून, ती नंतर रिटायर झाली. त्या वडील कॉर्पोरेशनला होते. त्यावेळी ते त्या घंटेच्या सायकलवरनं जायचे आणि रोज जायचे की आणि रोज परत यायचे. त्यांचे जे कष्ट होते की नाही ते मी नमस्कार, मी रवींद्र मंकणी. कांचन अधिकारींच्या पॉडकास्टमध्ये बातो बातो में मला बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा, कांचनचा अत्यंत आभारी आहे. मला जेवढी शक्य झाली तेवढी सगळी खरी खरी आणि माझ्या पद्धतीने खरी खरी उत्तर देण्याचाच प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ती सगळ्यात आवडो ही इच्छा. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही एवढी विनंती. नमस्कार. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, माधवराव पेशवे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे एक व्यक्तिमत्व येतं ते म्हणजे रवींद्र मंकणी. मग ती स्वामी सिरियल असो, ही श्रींची इच्छा नाटक असो किंवा रमा माधव नावाचा चित्रपट असो. मंडळी, आजचे आपले पाहुणे आहेत रवींद्र मंकणीजी. नमस्कार. नमस्कार रवींद्रजी. थँक्यू सो मच फॉर कमिंग इन माय पॉडकास्ट. आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे नाटक असो, सिरियल असो किंवा चित्रपट असो, शिक्का लागला तुमच्यावरती माधवराव पेशवे. काय सांगाल याच्याबद्दल? पहिला शिक्का लावला तो स्वामी सिरियलनी, तिथपासून सांगा. नाटकापासून तो म्हणजे हे होता की नाटक, आता हे सगळे मीडिया जे आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत असे माझं मत आहे. म्हणजे नाटकामधला माधवराव हा वेगळाच माधवराव होता. प्रेझेंटेशनची पद्धत ही नाटकासारखीच होती, त्यामुळे ते प्रकारच वेगळा होता. सिरियल मध्ये हे सगळं टोटली वेगळं होतं. सिरियल फिल्मच्या जवळ जाते थोडीफार, पण सिरियल मध्ये परत टेकिंग बदलतं आणि फिल्मचं टेकिंग ह्याच्याही पेक्षा वेगळं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे तिन्ही करत असताना दिग्दर्शकावरती खूप अवलंबून असतं. दिग्दर्शक कशा पद्धतीने तुमच्याकडनं काढून घेतोय हे देखील महत्वाचं असतं. मला वाटतं स्वामी गजानन जहागीरदार, बरोबर. आणि ही श्रींची इच्छा कोणी केलेलं होतं? श्रींची इच्छा भालचंद्र पानसेंनी नाटक केलेलं होतं. अच्छा. आणि हे तर मृणाल कुलकर्णींनी दिग्दर्शन केलेलं होतं. सो काय फरक जाणवला तिघांच्याही दिग्दर्शनामध्ये? नाही, त्यांचं कसं आहे, आता पानसेंचं म्हणलं तर ते ओल्ड स्कूल टाईप मध्ये जातात. खरं म्हणजे गजानन जहागीरदार देखील आपण त्यांना असं म्हणतो की ते ओल्ड स्कूल मध्ये जातात. पण ही वॉज सो रिसेप्टिव्ह की समोरच्याकडनं आलेल्या सगळ्या गोष्टी असे करायचे नाहीत की काही नाही, हे असं नाही, मी सांगेन तसंच करायचं. त्यातलं चांगलं वाटलेलं ते पटकन घ्यायचे की हा हे चांगलं म्हणतो ते बोलतोय. साधा वाद होता माझा, मिशीवरनं वाद होता की त्यांना आम्ही पप्पा म्हणायचो. म्हणजे पप्पांना नाही म्हटलं की पप्पा माझं वय आणखीन माधवरावांचं वय, माझं वय आत्ता जे आहे त्या ते माधवराव पेशवे त्या वयात गेलेले होते. ही वॉज सो स्मॉल, आणखीन तरी देखील एवढं कर्तृत्व मोठं होतं. आता अशा माणसाचं एकंदर गेटअप बघत असताना आणि या गोष्टींकडे माझी सवय आहे की सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघायचं, आणखी मग आपण बोलून दाखवायचं. हे मला असं काय वाद होता मिशीवरनं? एक्झॅक्टली काय तुम्ही सांगितलं होतं? हा तेच, त्यावेळेला मिशीवरनं आमचं झालेलं होतं. साधा पॉइंट आहे की मिशी कुठली पाहिजे. शेवटी कुठली, तुम्ही कुठली सांगितली होती आणि त्यांना कुठले होतं?
त्यांनी थोडी मोठी सांगितली होती. आणखी मी म्हणत होतो की कोवळ्या मुलाची मिशवी ही नाही वाटत ही. तर हे त्यांना पटलं. पण मी त्यांना लावून दाखवलं की म्हणलं हे बघा कसा फरक पडतोय. आणखीन त्याला बाकी सगळा गेटअप करून त्यांना मी दाखवला ऑन माय ओन की हे सगळं गेटअप करून म्हणले हाय करेक्ट माधव. हे जे काही असतं की नाही आपल्याला असा प्रत्येकांमध्ये फरक असतो. आता मृणालनी करत असताना मृणालला माहिती होतं मी काय करणार आहे. त्यामुळे कारण आम्ही दोघांनी इतकं एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे तिला माहिती होतं. पण मृणाल पण एकदम टेंडर एज मध्येच आलेली होती तेव्हा, आय थिंक 17-18 वर्षाची. हा ना, अगदीच लहान होती. आणि तेव्हा तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन हे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला ते एवढं कपल आवडलेलं होतं. काय त्यावेळा रिॲक्शन याच्यात तुम्हाला? यामध्ये कसं आहे, मला स्वतःला ऍक्टर म्हणून असं वाटतं किंवा ते मृणालचंही म्हणणं असावं की ती जी केमिस्ट्री जुळणं असतं, एकमेकांचं समजून घेणं, एकमेकांचे गिव्ह अँड टेक, जे आपण नाटकामध्ये करत असतो की मी असं करून बघतो मग तू तसं करून बघ, हे नाटकामध्ये आपण बोलून दाखवतो. तसं सिरियलमध्ये होईलच अशातला भाग नसतो. पण ते जुळलं तुमचं की आपोआप ते रसायन जुळतं आणि पुढचा माणूस काय करणार हे आधी कळतं आपल्याला आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला रिॲक्ट होता येतं. आणि ह्यातच गंमत असते ऍक्टिंगची. म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करत असून देखील लोकांना तुम्ही ऍक्टिंग नाही करत आहात आणि तुम्ही ती माणसंच आहात असं वाटणं हे खरं ऍक्टिंग आहे. नाहीतर ऍक्टिंग मी ऐतिहासिक नाटकं केलेली आहेत. त्याच्यामध्ये ऐतिहासिक नाटकांमध्ये काही दिग्दर्शकांचं कसं व्हायचं की तो चढा आवाज, बरोबर आहे, काय चुकीचं काहीच नाही कारण थिएटर मधलं आहे ते. पण पूर्वीच्या कॉन्सेप्ट ह्या थोड्या वेगळ्या होत्या. दे वेर लाईक ड्रामा म्हटल्यानंतर तेवढा तो पिच लावलाच पाहिजे, त्याच्यानंतर तो ऐतिहासिक पद्धतीनेच डायलॉग बोलला गेला पाहिजे. मला कधी कधी तेव्हाही वाटायचं की दे वेर ऑल्सो ह्युमन बिईंग्स, ते कशाला असं बोलतील. त्याला माझ्या मते एक टेक्निकल कारण आहे असं की त्यावेळेच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती, माईक तुमचे एवढे शार्प नव्हते. आता माईक एवढे शार्प आहेत की मी म्हणतो की तुमच्या मनातला आवाज देखील ते ओळखतो, इतके माईक शार्प आहेत, इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही पिन ऑफ सायलेन्स मध्ये अगदी एखाद्या बारक्या आवाजात जरी बोललात तरी ते शेवटच्या माणसापर्यंत ऐकू जायचं, त्यावेळेला जायचं नाही. आणखी त्यामुळे त्याला ऐकू गेलं पाहिजे याच्याकरता तो पिच होता सगळा. पण त्याच्यामुळे लाऊड ऍक्टिंग कडे जास्त काही वेळा वाटायचं तसं काही नाही. तेव्हा कसं होतं की लाईक इफ यू आर अ फिल्म ऍक्टर सो यू नो दॅट द कॅमेरा इज कॅचिंग यू फ्रॉम युअर फोरहेड टिल युअर चिन. सो त्यामुळे एक हलकंसं जरी हे असेल तरी इट मॅग्निफाईज अ लॉट. आणि नाटकामध्ये तेच तुम्हाला देण्यासाठी यू हॅव टू मेक इट लिटल लाऊडर. त्याच्यानंतर सिरियलचा जमाना आला. सिरियल इज अनदर मीडिया ऑफ क्लोजेस. सो लाईक जे आपण फिल्म्स बघतो, सिरियल इज फॉर क्लोजेस, मतलब फॉर दॅट अँड फॉर दिस आत्ताचं जे म्हणजे फिल्म मीडिया आहे दॅट्स यू हॅव टू एस्टॅब्लिश द एन्व्हायरमेंट, you have to establish the location, you have to tell them that look it is happening in over here. Like if you are showing a palace, कारण तुम्ही एखादा साधा फ्लॅट दाखवताय का तुम्ही एखादी झोपडी दाखवताय, सो लाईक ती झोपडी असली तरी ती सुद्धा तुम्हाला आजकाल फ्लाय कॅम्प्सनी घेऊन तुम्ही तिथे जाता आणि देन यू एंटर. नॉर्मली आत्ताचा जो ट्रेंड चाललेला आहे तो साधारण तसा चाललेला आहे, परंतु यू हॅव बीन ऍक्टिंग सिन्स मतलब क्वाईट लॉंग, आता इतकी वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये हे करत आहात. सो तुम्हाला जसं मी म्हटलं की गजानन जहागीरदार असतील, मृणालनी नंतर केलं फिल्म, तोपर्यंत टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली होती आणि हे झालं. माधवराव करताना तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये ॲज अन ऍक्टर, वेन द ऍक्टर प्रिपेअर्स हिमसेल्फ बिफोर फेसिंग द कॅमेरा और बिफोर शोईंग हिज फेस टू द ऑडियन्स इन स्टेज, तुम्ही ह्या तिन्ही टप्प्यांमध्ये स्वतःचा माधवराव कसा वेगवेगळ्या ह्यांनी बदललात किंवा त्याचं अंतर्याम हे लोकांपर्यंत नेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न वेगळे केले? याला 2-3 फॅक्टर्स असतात की एक तर स्वतःचा माधवराव, दिग्दर्शकाच्या मनात असणारा माधवराव किंवा जे काय कॅरेक्टर असेल ते, आणखीन तिसरा सहकलाकारांनी ऍक्सेप्ट केलेला माधवराव. हा 3 याच्या फॅक्टरमध्ये तो विभागला जातो. आणि त्यामुळे काय होतं की त्यामुळे सगळीकडनं आपल्याला काय काय मिळतंय हे बघून ते ग्रास्प करून स्वतःमध्ये उतरून घेऊन काम करणं, हे जरा मला असं वाटतं की ऍक्टरचं कौशल्य आहे.
आणि ऍक्टर जो पटकन हे पकडतो त्याला ते जमतं की नाही नाही हे अशा पद्धतीने करूया आपण. इव्हन नाटकामध्ये मला असं वाटायचं की हे अशा पद्धतीनेच करूया म्हणून. मी तर हयभजन सारखं नाटक केलं. स्वामी नॅचरली लोकांच्या लक्षात राहणार किंवा ते राहिलेलं आहे यात काही वाद नाही आहे. पण विजयाबाईंकडे हयभजन सारखं नाटक केलेलं होतं. त्यावेळेला खरं म्हणजे आम्ही वाचायला घेतल्यानंतर आम्ही एकमेकांकडे बघत होतो की आपल्याला जमणार आहे काय काय करतो आपण. पण दिग्दर्शकांनी जी काय भरायला सुरुवात केली एक एक अँगल्स की हे अशा पद्धतीने काय हे मला आवडत नाही आहे, मग आवडल्याकरता काय करू, अशा पद्धतीने करून बघ. त्यांनी त्यावेळेचे ते मार्ग दाखवलेले असतात. या पद्धतीने कर म्हणजे या पद्धतीनेच कर असं नाहीये. मी तुला 10 मार्ग दाखवतेय, त्या 10 मार्गातलं तुला कुठला आवडतो तो निवड. तुला तुझ्या कॅरेक्टरप्रमाणे, तुला तुझ्या पूर्ण मुवमेंट्स प्रमाणे हे तुला काय आवडतं हे निवड आणि ते बरोबर आहे की मी सांगते. अच्छा. तर ही मला वाटतं पद्धत खूप नाटकामधली चांगली होती की त्यामुळे मग ते पाठांतर व्हायचं नाही. त्यामुळे ते उत्स्फूर्त आलेलं असं ते भाष्य वाटायचं. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपण असं म्हणतो की लाईक लोक नुसते डायलॉग दे वॉमिट द डायलॉग्स. ओके, देर आर सम पीपल हू थिंक अबाउट इट अँड देन दे टॉक. देर आर सम पीपल हू लिसन टू द पर्सन हू इज स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू, त्याला रिॲक्ट करून मग आपला काय जो पार्ट आहे तो देणं, ही एक पद्धती झाली. असंख्य दिग्दर्शकांच्या बाबतीत असंही पाहण्यात आलेलं आहे की तू तुझी चाल चालून दाखव. मग त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे सांगितलं नाही, मला असं वाटतं हे कॅरेक्टर हे चालताना हे असं चालेल. बरोबर. पण हे दिग्दर्शकांनी सांगण्याच्या आधी त्याचा अभ्यास आपला तयार पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अच्छा. कारण बरेचसे मोठमोठे ऍक्टर्स ज्यांच्या आता मी एवढ्यांच्या मुलाखती घेतल्या, दे से दॅट मी दिग्दर्शकाचा बरोबर कलाकार आहे. बरोबर. व्हॉट यू कॉल युअर सेल्फ? मी म्हणतो मी दिग्दर्शकाचाच कलाकार आहे, पण माझं स्वतःचा अभ्यास आधी तयार असतो. तो चुकीचा आहे का बरोबर आहे हे आधी सांगतो. म्हणजे मी पप्पांबरोबर देखील आधी चर्चा करायचो, भांडायचो, वाद घालायचो. भांडायचो म्हणजे वाद घालायचो की नाही असं का नाही, हे असं का नाही होऊ शकत आहे. मग ते समजून सांगायचे का हे अशा कामामुळे का, आणि त्यावेळेला लक्षात यायचं की अनुभव म्हणजे काय असतं. आणखीन दॅट इज द पॉइंट की अनुभव हा कशामुळे येतो, तो कशामुळे लक्षात ठेवायला लागतो, तो कशामुळे समोरच्यामध्ये उतरवायला लागतो, हे सगळ्यात महत्वाचं असतो. आणि तो मला असं वाटतं की दिग्दर्शक असतो. तुम्ही थिएटर अकॅडमी या संस्थेमध्ये जाऊन तिथून जे काही ग्रास्प केलं, आळेकर असतील, जब्बार पटेल असतील, वेगवेगळ्या तेव्हा समांतर रंगभूमी, वेगवेगळी लोक होती तेव्हा. अमोल पालेकर तिकडे करत होते, आविष्कार आपली एक संस्था होती, इकडेच्या पुण्याच्या विविध हे होते. तुम्ही इकडेही काम केलेलं आहे, तुम्ही तिकडेही काम केलेलं आहे. तुम्ही रंगभूमीवरती कमलाकर सारंग असतील, विजयाबाई असतील किंवा मोहन वाघांच्याकडे पण तुम्ही काम केले, त्याचे दिग्दर्शक जे कोण असतील ते. प्रत्येकाची दिग्दर्शनाची एक शैली असं मी म्हणेन, कपॅसिटी नाही म्हणणार, शैली. सो त्यांच्या शैलीप्रमाणे तुम्हाला मोल्ड करत गेलात का तुमचं एक प्रिपरेशन असेल ते तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे त्यांच्याशी डिस्कस करून मग आपलं. माझ्या शैलीप्रमाणे मी बघतो. दिग्दर्शक राहायला तरी चालतं मला. अर्थ काय 2-4 शिवाय घ्यायला लागतील एवढंच आहे ना. पण मी माझ्या शैली सोडत नाही. मला माझा अभ्यास तयार असतो, त्याच्यावर त्यांनी मला प्रश्न विचारले, असं का म्हणतोस तू, हे मला समजून सांग, तरी देखील मला त्याची उत्तर पाठ असतात, माहिती असतं की एक्सप्लेनेशन का मी असं का म्हणलोय. आणि प्रत्येकाची शैली वेगळी असणारच आहे, माणूस आहे, त्यामुळे प्रत्येकाची शैली ही वेगळी असतेच रादर. पण आता त्या शैलीमध्ये आपल्याला स्वतःला ऍक्टर म्हणून कसं मोल्ड करायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणखीन पहिले काही दिवस त्रास होतो. अच्छा. ऍब्सोल्युटली. प्रत्येकाकडे तयार हे करत असताना आपण ज्यावेळी वाचन सुरू करतो त्यावेळेला त्रास होतो, उभं राहायला सुरुवात करतो त्यावेळेला त्रास होतो, मानसिक द्वंद्व कुठेतरी. हा म्हणजे आता उभं राहायची प्रॅक्टिस सुरू केली की आपण खरं म्हणजे मूर्खासारखे उभे असतो, कारण काहीच माहित नसतं. स्लोली यू एंटर. बोलणं फक्त माहिती असतं, आणखीन काय करायचं, म्हणजे आता हाताचं काय करू, पायाचं काय करू, इथं मी काय डोकं खाजवलंच पाहिजे का,
आता हे जे बारकावे असतात की नाही, हे बारकावे नटाला स्वतःला कळायला लागतात. कोणीही दिग्दर्शक तुम्हाला सांगणार नाही की अरे जर हे कर ना काहीतरी, असं डोक्याला हे कर ना काहीतरी, हानबटीवरून हात फिरव ना काहीतरी. कारण ती बॉडी लँग्वेज बोलण्याची पद्धत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे स्वतःला शिकायला लागतं आणि हे प्रॅक्टिसने येतं, त्याशिवाय येत नाही. तुम्ही नुसतंच घरात बसला आणखी मी खूप मोठा ऍक्टर आहे, मी मोठा ऍक्टर आहे असं जर घरात बसलं तर लोक तुम्हाला घरातच बसवतील, घरातच बसा, इथे येऊ नका. तुम्हाला जेव्हा मी आता म्हटलं की तुम्ही आता काम कराल का, तर तुम्ही म्हणाला हो, चांगला रोल माझ्याकडे आला तर मी निश्चितपणानं करीन. सो दॅट मीन्स तुम्हाला संहिता पटली की तुम्ही ती स्वीकारता. ओके. सो जर तुम्हाला संहिता नाही आवडली तर तुम्ही, बरेचसे कलाकार असे आहेत की त्यांना घर चालवायचं असं मीटर डाऊन ज्याला आपण म्हणतो, तर करावं लागतं. त्याला मी काही ऑब्जेक्शन काही म्हणत नाहीये, पण तुम्ही तसं कधी केलं नाहीत. नाही, मला काय आहे की मला एक माझं नशीब चांगलं होतं, आई वडिलांची शिकवण चांगली होती एकतर, आणि दुसरं कसं आहे की ज्यांचं फक्त घर अवलंबून आहे त्यावरती, त्यांना मी अजिबात दोष देत नाही. कारण कसं आहे की मी जर आज प्रयोग नाही केला तर मी माझी काही जी नाईट ठरलेली आहे 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, ती घरी घेऊन जाऊ शकणार नाही आहे. आणि मग मी काय करू, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आणि प्रत्येकजण असंच करतो असं नाही की बाबा मी 2000 रुपये मला मिळतात ना, 500 रुपये मी सेव्ह करतोय, 1500 रुपयामध्ये आम्ही बसवतोय, असं प्रत्येकाला जमतंच असं नाही. कारण प्रत्येकाच्या स्वभावावरती येते. पण मला स्वतःला असं वाटतं मला की माझी घरची शिकवण चांगली होती आणि त्या वेळेला प्रत्येक वेळेला सांगितलं की पुढच्या आयुष्याकरता काहीतरी तुला ठेवायलाच लागेल. त्यामुळे मी हे सगळं धंद्यापासून सगळ्यामध्ये हे पाळतो की जरी काही करायचं आहे, कुठं मजा करायची असेल, तुम्हाला बाहेर जायचं, हॉटेलमध्ये जायचं, सगळं करा, पण त्यातनं सेव्हिंग करा, ते ठेवून द्या, पुढच्या आयुष्याकरता तुम्हाला गरज आहे त्याची. तुम्ही मला सांगितलं मगाशी बोलताना की पहिल्यांदीची जी तुमची परिस्थिती होती, ती तुमची घरची परिस्थिती जी होती ती तुम्ही म्हणालात की गरीब होतो आम्ही, ज्याच्यावरती मी म्हटलं नो नो यू आर मिडल क्लास. तुम्ही म्हणालात नो नो आम्ही गरीब होतो. सो गरीब होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात आम्ही हळूहळू करत मिडल क्लासमध्ये आलो. फाटक्या पॅन्टीला पॅच लावून पॅन्ट घातलेली मी, आणि ज्या वेळेला पॅन्ट पूर्ण आली माझ्याकडे, तो जे आनंद होता तो फार मोठा होता. क्या बात आहे यार, आजच्या मुलांना हे खरंच कळलं पाहिजे यार. आजकाल आता पॅन्ट फाडून त्याची फॅशन, ठिगळं लावलेल्या पॅन्टीची फॅशन आली आता. तुमचे आई वडील हे सुद्धा हौशी रंगभूमीवरती त्यांनी काम केलेलं आहे असं तुम्ही मला म्हणालात. सो कुठल्या कुठल्या नाटकांमध्ये, कुठल्या कुठल्या याच्यामध्ये? मला आठवतं त्याप्रमाणे कॉर्पोरेशन हे नाटक त्यावेळेला खूप गाजलेलं होतं. कॉर्पोरेशन मधल्याच लोकांनी ते बसवलेलं होतं आणि कॉर्पोरेशन वरतीच केलेला विनोद होता. अच्छा. असं ते विनोदी नाटक होतं. त्याच्यानंतर खडाष्टक तर एकदम खरं त्यावेळेच्या किंवा आता जरी लोकांना विचारलं तरी खडाष्टक माहिती आहे. नवरा बायको मधलं भांडण, इतरातलं याच्यामधलं भांडण, म्हणजे आज जे संवाद मालिकांमध्ये आहेत ते त्यामध्ये होते, त्याचा काही फरक नव्हता. त्यामुळे मला ही 2 नाटकं मात्र नक्की आठवतात की त्यांनी ती हे केलेली होती. आणि मी काय करायचो, मी त्यांच्या तालमीला बसायचो. तालमी आमच्या घरातच व्हायच्या. अच्छा. त्याच्या छोट्या जागेमध्ये, म्हणजे जिथं आपण बसलो तेवढ्या ह्याच्यात हे असायचं आणि ठरलेलं असं इथं खुर्ची आहे, इथे टेबल आहे, हे सगळं गृहीत धरायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही हालायचे. दिग्दर्शक समोर बसलेलं असं त्याला देखील विचारायला बसायला जागा नसायची. अशी परिस्थिती, आंतरिक इच्छा खूप होती त्यामुळे. पण त्या परिस्थितीमध्ये देखील तुम्ही उभं राहू शकताय, हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून नंतर मोठ्या थिएटरला गेल्यानंतर मग काय तुम्हाला हे तसं स्वच्छंदी वातावरणच असतं सगळं. त्यामुळे तसं म्हणजे मला त्यातलं, जरी असं मी म्हणलं की गरीब आणखीन श्रीमंत नाही म्हणणार मी, कारण आम्ही त्या हळूहळू मिडल ह्याच्यातनं वरती आलो आणि त्याला प्रयत्न सगळे आई वडिलांचे कष्ट. त्याच्यानंतर मग मी इंजिनियर झाल्यानंतर आम्ही दोघांनी सुरू केलेले व्यवसाय, म्हणजे बायको ट्रिपल ग्रॅज्युएट आहे ती मराठी. तुम्ही पण MBA केलंय, सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय आणि आता आहात ऍडव्हर्टायझिंगच्या बिझनेसमध्ये. ती ट्रिपल ग्रॅज्युएट आहे. ती मग आमच्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये कॉप्या सगळ्या तीच लिहायची. तिची प्रत्येक कॉपी वेगळी असायची.
कारण तिला मे बी तिला तो छंद होता की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्यात विषयावरती वेगळ्या पद्धतीने बोलायचं, विचार करायचा. किंवा आई माझी याला होती पर्यवेक्षक म्हणून, ती नंतर रिटायर झाली. ती शिकवणारी होती. त्या वडील कॉर्पोरेशनला होते आणि त्यांचे जे कष्ट होते की नाही ते मी वडील इतक्या लांब, म्हणजे त्यावेळेला आमचं घर ते हडपसर किती मैल असं माहीत नाही. आत्ता देखील हडपसर आपल्याला किती लांब वाटतं किंवा गर्दीमुळे ते खूप हे आहे असं वाटलं, पण त्यावेळी ते त्या घंटीच्या सायकलवरनं जायचे आणि रोज जायचे इतके आणि रोज परत यायचे. कष्टमय दिवस होते. पण कष्टमय दिवस म्हणण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की आजकाल लोक व्यायाम म्हणून, सलमान खान, अनिल कपूर वगैरे सगळे व्यायाम म्हणून आता सायकलवरनं जातात, रपेट मारतात. ती त्यांचं तेव्हा ते ऑटोमॅटिकलीच होतं व्यायाम. सायकल कुठल्या मेकची बघता का तुम्ही? यू सेड इट. आणखी त्यावेळी कुठल्या मेकची होती, हा फरक असतो. स्वामी झालं, हे झालं, ते झालं. त्याच्या व्यतिरिक्त तुमची असंख्य नाटकं आहेत, असंख्य मालिका आहेत. स्पेशली श्रीकांत या मालिकेमध्ये तुमचा रोल खूप ॲप्रिशिएट झालेला होता. हाव यू फाउंड दॅट? त्रिकाल का श्रीकांत? दोन. श्रीकांत पहिला श्रीकांत होता कारण, आणि नंतर त्रिकाल आला. आणि दोन्ही एकदम अपोजिट रोल होते. म्हणजे श्रीकांत मध्ये कसा तो थोडा आवड वाटणारा मुलगा, आणखीन त्याच्यानंतर बंगाली टच होता आणि त्याला बंगाली टच, असा तो मुलगा. आणखीन त्याला दोघांचंही प्रेम कळतंय की फारुखचं देखील तिच्यावरती प्रेम आहे, माझं देखील प्रेम आहे, पण माझा अँगल वेगळा आहे, त्याचा अँगल वेगळा आहे. हा जो काही फरक असतो हा परत तेच की ऍक्टर म्हणून मला स्वतःला डेव्हलप केलं होतं की त्यांनी त्या कॅरेक्टरनी केस का असं धरायचे, याला एक कारण दिलं तुम्ही की तो शाळा झाला की काय विचार करता येत नाही म्हटलं की तो केस धरायचा लगेच, की हे बारकावे असतात. आता याच्या विरुद्ध त्रिकाल होता. त्रिकाल कसं आहे की त्रिकाल ही वॉज काय म्हणायचं त्याला, रावसाहेबच. ते सगळ्यांमध्ये ती राज्य करणारा माणूस. तो पहिल्यांदा आलो देखील पहिला डायलॉगच असा होता की मैं यहाँ हूँ करके, आणि मग त्याची त्या कशातनं छज्जातनं एंट्री होते. हे दिग्दर्शकाचं यश आहेत, काही प्रश्नच नाही. आणि त्यावेळेला 5-5 दिग्दर्शक होते, म्हणजे 5-5 कॅमेरे, 5-5 दिग्दर्शक वेगवेगळे, आणखीन कंटिन्युअस शूटिंग चालायचं. म्हणजे तुम्हाला नाटकासारखं सीन करायला लागायचे. कुठेही मध्ये अडला तुम्ही सगळा सीन परत करायचा. ओ रिअली? पण एवढे 5 कॅमेरे होते, एवढ्या ठिकाणी तुम्हाला कटिंग मिळत होतं. यू कुड हॅव स्टार्टेड फ्रॉम वेअर यू हॅव एंडेड. नाही ना, कट करूच शकत नाही. तुमचे कटिंग पॉइंट ठरलेले आहेत त्यावेळेच्या सिरियलमध्ये. आताच्या सिरियलमध्ये काय क्लोज ये कट करून सब अलग बनिये. काय फरक जाणवतोय तुम्हाला? तुम्ही एवढा तिकडपासून ते आतापर्यंतचा तुम्हाला स्वतःला काय जाणवतंय? तुमच्या भाषेवरचा कंट्रोल, तुम्ही भाषा कशी बोलताय, त्यातलं इंटोनेशन काय आहे, त्यातले भर कुठल्या शब्दांवरती यायला पाहिजेत. म्हणजे मी कधी संध्याकाळी मी बघत नाही टीव्ही भाषा, आपला मराठी तर अजिबात नाही बघत. काही वेळा असा राग आहे तुम्हाला की काय कुठल्या शब्दावरती भर द्यायचं हेच मला कळत नाही. आपली मराठी भाषा आहे, आपली भाषा आहे ती, आणि त्यात तुम्हाला कळलंच पाहिजे की कुठल्या शब्दावरती भर दिला म्हणजे त्यातनं बाहेर येतं, अर्थ तो बाहेर आला पाहिजे. आता कसं होतंय, माझ्या दृष्टीने असं वाटतंय मला की संवाद बोलले जात आहेत, ते असे मनातनं म्हणले जात नाहीत. इट्स वॉमिटिंग द डायलॉग्स. नाही, याला परत दुसरा प्रकार एक असा असतो की प्रोड्युसर तरी बिचारा काय करणार, एक ठराविक मिनिटं त्याला त्या दिवसामध्ये काढायचीच आहेत. कारण चॅनलने सांगितलं, चॅनलचं प्रेशर आहे की एवढं आम्हाला पाहिजे कुठल्या परिस्थितीत, त्यांना पण त्यांचं हे करायचं आहे. सगळीकडे नाही येतं. आता मी पण स्वतः डेली सोप केलंय, बट इफ यू विल आस्क मी, आय फील लाईक डुईंग अ फिल्म, बिकॉज ते कंडेन्स्ड असतं. तुम्ही प्रत्येक त्यातल्या सीन मधल्या प्रत्येक वाक्याला, प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही विचारपूर्वक स्वतः बसता. आणि इथे कसं होतं, इथे ह्युमनली इम्पॉसिबल होऊन बसतं. तुम्ही डेली सोप जेव्हा करता तेव्हा तुमच्या घरामध्ये दाराशी रोज वर्तमानपत्र येऊन पडणार
असा आमचा एपिसोड तिथे पोचायलाच पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामुळे कुठेतरी क्वालिटी ही सफर होणारच. आणि मला असं वाटतं त्याला चांगलं उत्तर म्हणून आताचा OTT प्लॅटफॉर्म जो आलेला आहे किंवा वेबसिरीजचा जो जमाना आलेला आहे तो मला वाटतं परत वी आर गोइंग बॅक. एक छोटीशी जर गोष्ट घेतली ना आपण, म्हणजे ॲज अन ऍक्टर म्हणून मला असं वाटतं, म्हणजे ॲज अन ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेला मी माझा गेटअप करून त्या याच्या रंगमंच म्हणूया आपण किंवा सेट म्हणूया आपण, त्या सेटवरती येतो त्यावेळेला वेगवेगळ्या साईडने लाईट्स दिलेले आहेत तुम्हाला आणि त्याला काहीतरी अर्थ आहे. म्हणजे असं नाही हे करून टाक, नुसतं लाईट अप करून टाका असं नाहीये. कॅमेरामॅनने देखील डोक्यात ठेवून लाईट केलेले असतात. कॅमेरामॅनला ते आधी मुवमेंट माहिती असते की कुठं काय होणार आहे. हे ऍक्टरने अभ्यास केले पाहिजे की कुठला लाईट माझा आहे यातला, मी तिथं का जायचंय, हे कळलं तर खूप मोठा फरक पडतो. आणि त्यातनं मग तुमच्या त्या मी म्हणलं तसं त्या बोलण्यामध्ये त्या कॅरेक्टरमध्ये आपोआप हे सगळं घुसायला लागतं. आणि हे माहित नाही मला, पण कदाचित तिथं गेल्यानंतर ते आपोआप सुचत असतं तुम्हाला. कारण ह्याच्या मागे प्रत्येकाचे कष्ट असतात. म्हणजे जसं कॅमेरामॅन जे कष्ट असतात, दिग्दर्शकाचे असतात, तसं मी म्हणतो की माझ्याबरोबरचा काम करणारा स्पॉटवरचा असिस्टंट किंवा स्पॉट बॉय ज्याला आपण म्हणतो, त्याचे पण कष्ट तेवढेच महत्वाचे असतात. डेफिनेट. कारण त्याचे बारकाईने तेवढं लक्ष असतो की अरे घामाला पटकन पुसलं पाहिजे, इतके लक्ष असतं त्यांचं. डेफिनेट. त्यामुळे हे सगळे ज्यावेळेला कष्ट एकत्र येतात त्यावेळेला मला असं वाटतं की ते त्यातनं काहीतरी चांगलं बाहेर निघतं. तुम्ही असंख्य मालिका केल्या आहेत, असंख्य चित्रपट आहेत. वारसा लक्ष्मीचा आहे, बाप माणूस नावाची सिरियल आपण केलेली आहे, निवडुंग चांगला चित्रपट, रवा माधवता ऑफकोर्स आहे, विटी दांडू आहे, सुंबरान आहे, माणूस आहे, नॉट ओनली मिसेस राऊत, गजेंद्र हिरेचे बरेचसे पिक्चर्स फेवरेट हिरो आता वाटते तुम्ही त्यांचे. नॉट ओनली मिसेस राऊतचा फार छान किस्सा आहे. त्यातली कॅरेक्टर खूपच निगेटिव्ह होती, थोडी लहान मुलीवरती हे करणारा, अत्याचार करणारा, बलात्कार करणारा, पण अत्याचार देखील म्हणायला नको असा तो माणूस होता. आणखी मी एअरपोर्टनी मुंबईला चाललो होतो, तर साधारण नॅचरली त्यावेळेला तो पिक्चर लागलेला असताना लोक येणार, तुम्हाला बोलणार वगैरे. तिथं एक लेडी इन्स्पेक्टर होती, आणखीन ती त्यांच्या लेडीच्या इकडं काम करत होती. ती तिकडनं बाहेरकडनं आहे, आमच्या पुरुषांच्या इकडे आली आणि मला म्हणली, तुम्हाला लाजा नाही वाटत ना, असली काम करतोय. मी काय करतो, मी ऍक्टर आहे, मी काम करणार फक्त. म्हणली तुमची स्वामी सिरियल कुठं आणि हे कुठं. इम्पॅक्ट तुम्ही तेवढा सोडलेला असतं. म्हणजे किती वेगळं आहे ते. माधवरावांचा रोल एकीकडे हा रोल आहे की व्हर्सटॅलिटी ही तुम्ही नेहमी बघता का कायम आपल्या ह्याच्या. म्हणून तर मी म्हणलं ना की मी कमी का दिसतो सिरियलमध्ये, तेव्हा नाही दिसत, कारण मला आवडलं तर मी करतो, नाही करतो. मी आता इव्हन अमिताभ बरोबरची एक हे केली, ऍड केली, ऍड होती ती साधी, पण सव्वा मला ती आवडली. म्हणलं छान आहे, मुलांबरोबर हे करतो. आणखीन मग अमिताभ पण सांगतो की जिंदगी है, क्वेश्चन तो पूछेगी, आन्सर तो देना पडेगा. म्हटलं किती छान आहे. म्हणजे त्या स्क्रिप्टवरती मी खुश होतो की खूप छान स्क्रिप्ट आहे. आणि स्क्रिप्ट कोणाचा तर कौन बनेगा करोडपती. त्याला तसा म्हणलं तर संबंध नाही आणि तसा म्हणलं तर खूप डीप संबंध आहे. स्मृतिचित्रे ही टीव्हीवरची पहिली फिल्म जी बनवण्यात आली होती. आय थिंक भक्ती बर्वे होत्या त्यात. नाही, सुहास जोशी. ओ अच्छा, ओके. शी इज एल्डरली टू यू. म्हणून मी तुला म्हणायचो की माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी माझी बायको आहे. आणि तिला खरेच इंजेक्शन लहान होते. त्यातला तुमचा जो रोल होता टिळकांचा, ओके, तर तेव्हा तुम्हाला कसं काय, म्हणजे हाऊ यू प्रिपेअर्ड युअरसेल्फ? तो करत असताना मला स्वतःला असं एक दडपण यायचं. म्हणजे विजयाबाई होत्या म्हणून नाही, उलट विजयाबाई असल्यामुळे मी जास्त हे होतो, फ्री होतो, ऍट इज होतो. आणि सुदैवाने विजयाबाईंची पहिली फिल्म, आणि आम्हाला त्यापर्यंत 2-3 फिल्म झाल्यामुळे कॅमेऱ्यातलं कळायला लागलेलं होतं, त्यामुळे आम्ही जाम हुशार होतो. मी तो मापाक्षी नावाचा एक साऊथचा हे होता, कॅमेरामॅन होता, तो देखील माझ्याकडे बघायचा, आपको कैसे मालूम, ये कैसे होता है, ये कौन सा लेंस है. म्हणलं हा, मैंने 2-3 फिल्म की आहे ना. हा, बरोबर आहे. ते दडपण नव्हतं. पण
स्मृतिचित्रेमध्ये सुहासचा रोल खूप छान होता, कारण ती कादंबरीच तिच्या अँगलने लिहिलेली हो, हो. ती Author back. आत्मचरित्र असल्यासारखंच आहे. आणखीन त्यामुळे जवळजवळ प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की अरे हा सीन माझा नाही, हा सुहास तिचाच आहे. पण असं नाही व्हायचं, कारण विजयाबाई होत्या. कारण त्यावेळेला ते तसं करून घ्यायचे की नाही नाही असं नाही होतं का, हे अशा पद्धतीने गेले पाहिजे. आणि मग नंतर होत होत काय झालं की स्मृतिचित्रे ही टिळकांची फिल्म झाली. रिअली ज्यावेळेस टिळक गेले त्यावेळेला ह्या लोकांना खूप पत्र लिहिली की टिळक गेले वाईट झालं, टिळक गेले खूप वाईट झालं. आणखी नंतर विजयाबाईंच्या टेकिंगमुळे तर खूपच ती वरती गेलेली फिल्म, यात काय वाद नाही. पण हे होऊ शकतं, म्हणजे तसं अजूनही ती अवेलेबल आहे युट्यूब वरती, इट इज देअर. हो, प्रेक्षकांनी ती जरूर पाहावी म्हणून मी मुद्दाम म्हणते. absolutely. एक अभिनेता होता ज्याची मी मुलाखत घेतली, तेव्हा तो म्हणाला त्याची एक शैली अशी आहे की जेव्हा एखादी संहिता येते, ओके, त्यातला हा रोल तुझा आहे असं जेव्हा त्याला सांगण्यात येतं, तेव्हा तो असं म्हणाला की मी ते कॅरेक्टर त्या कथेमधनं असं काढून घेतो आणि मग विचारतो की हे कॅरेक्टर काढलं तर ह्या कथेत मग काही राम राहत नाही असं वाटतंय का, आणि जर तसं वाटलं की बाबा नाही मग कथेत दम नाही राहत आहे, मग मी तो रोल ऍक्सेप्ट करतो. ही मला वाटतं प्रत्येकाची पद्धत आहे. जसं मी म्हणतो की माझा स्वतःचा आधी अभ्यास तयार होतो, अभ्यासावरती मी खुश असेल तर मला काही वाटत नाही. त्यामुळे आता मी जे आणखी त्यात नाव राहिलं लिमिटेड माणुसकी म्हणून नचिकेत जयने केलेली फिल्म होती. ते माझ्या पहिले दिग्दर्शक म्हणजे 22 जूनचे. तर नचिकेतने त्याच्या घरी स्क्रिप्ट वाचलं. आणखीन ते स्क्रिप्ट थोडं वेगळ्या धर्तीचं आहे. शहरातला मुलगा, नवरा बायको वगैरे येणारे आणि त्यांना त्रास देणारी मंडळी, आणि त्यातला एक गुंड असतो. त्यातला ते गुंड तो अगदी टपोरीच आहे, म्हणजे रेग्युलर रुमाल लावणारा, पान खाणारा, असं हे आहे. तर ते सगळं वाचल्यानंतर मी चिंदूला म्हटलं की हा रोल मी करणार आहे. तो म्हणलं हा रोल तूच करायचा. तसं तर हा कॉन्फिडन्स जसा ऍक्टरमध्ये आहे तसा तो दिग्दर्शकांमध्ये होता की येस तू ह्या करायचं आहे. मग त्याच्यानंतर मी जाऊन आमच्या इथं हे होतं मार्केट यार्ड, आता नाही ते तिथं राहिलं नाही ते करायचं. मग त्या टिपिकल लोकांना मी बघितलं होतं, ऑब्झर्व केलं होतं की ते पान कसे खातात, कारण मी कधी पान खाल्ले नाही आहे, काय नाही. किंवा केसाची ठेवण कशी असते, पांढरा शर्ट घालून हे करतात म्हणजे काय करतात, किंवा लिंग आणखीन पांढरा शर्ट एवढंच ड्रेस असतो, दुसरं काहीच नाही, रोज तोच ड्रेस असतो, तसं काही बदलत नाही. पण हे इथं जाऊन मग मुद्दाम शिकलो होतं. ते ही मला वाटतं ऍक्टरची स्वतःची एक शिकण्याची पद्धत आहे, तसं आहे ते. मला असं वाटतं कुठेतरी जेव्हा तुम्हाला एखादं, म्हणजे दॅट्स व्हॉट आय फील आणि आय बिलीव्ह असं मी म्हणेन, एखादं जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह कॅरेक्टर दिलं जातं तेव्हा आपल्याकडे पूर्वंपार चालत आलेल्या ते जे त्याला मसाज द्या, त्याला लाल रुमालच इकडे बांधायला द्या, त्याला हे द्या, त्याला ते द्या, मला नेहमी त्या गोष्टीबद्दलचा एक हे आले, म्हणजे आय डोंट लाईक इट. बेसिकली मला असं वाटतं की निगेटिव्ह कॅरेक्टर असेल तर ती त्याची वृत्ती असते. जसं एखादा संत माणूस आहे तो त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार येतात, आणि जो निगेटिव्ह माणूस आहे त्याच्या डोक्यामध्ये ते विचार येतात. सो त्यामुळे इट्स नॉट व्हॉट इज द आउटर अपिअरन्स ऑफ इट, व्हॉट इज हॅपनिंग हिअर. बरोबर. आणि त्यामुळे ते इथून आणणं, दॅट्स व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम अ व्हेरी गुड ऍक्टर. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली, प्रश्नच नाही. आणि हा हे खरं थिंकिंग आहे खरं म्हणजे कॅरेक्टर बद्दल, की हे अशा पद्धतीने असलं पाहिजे. नाहीतर पूर्वीच्या पिक्चरमध्ये तू म्हणतेस तसं तो मोस लावणे, मिशा करणे, हे होतच की. मला ते अगदी, कारण त्यामुळे मला आता तो फरक असा जाणवायला लागलेला आहे एकदम, की व्हॉट इज दिस आणि वाय सो. आता कम्पेअर करू नये, पण मला काय वाटतं असं की आत्ताच्या सिरियल मी बघतो ते फॅशनचा ट्रेंड बराच आहे त्यामध्ये. म्हणजे लोकांचं ऍक्टिंग पेक्षा मी दिसतोय कसा, मला चष्मा कसा, माझी मोठी बिंदी, माझ्या चष्म्याची स्टाईल, माझ्या मंगळसूत्राची स्टाईल, दाढी अर्धवट वाढवलेली आहे, माझी ती स्टाईल लोकांनी कॉपी केली, त्याच्यावरनं लोकांनी रील्स बनवली, तर मी मोठा नाही. आणि त्याहीपेक्षा माझं असं म्हणणं असतं की अर्धवट दाढी वाढवायला काही माझी हरकत नाहीये, त्याच्याबद्दल काही नाहीये,
पण ते त्या कॅरेक्टरला शोभतं का हे लक्षातच घेत नाही कोणी. नाही आहे असं पाहिजे म्हणजे रुबाबदार वाटतो. अरे सगळे रुबाबदार नसतात असं काय कळत नाही म्हणजे मला की म्हणजे आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट ऑन दॅट, पण असं सध्या होतं एवढं तरी खरं. ओके. नाव मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही केबल व्यवसायामध्ये आलेला होता आणि मी तुमच्या इथे तेव्हा येऊन ते पाहिलेलंही आहे, मला चांगल्यापैकी आठवतंय. त्याविषयी सांगा. हा, आणि त्यामुळे त्यावेळेला खूपच जुनी सगळी इक्विपमेंट होती. आताची जशी अत्याधुनिक इक्विपमेंट आहेत, कमीत कमी हे लागतं. ते मी ज्यावेळेला स्टुडिओ केला, ऑडिओ स्टुडिओ केला आणि व्हिडिओ स्टुडिओ केला, त्याला मला जाणवलं की माझ्या बायकोने किती श्रम घेतले असतील. म्हणजे मी खरं कमी घेतले, मी फक्त का किती पैसे खरं काय करायचं ते. पण आता ज्यावेळेला मी स्वतःचा स्टुडिओ केला, स्वतः उभं राहिलो, स्वतः करून घेतलं, त्यावेळेला मला ते जाणवलं की आता इतकं सोपं झालं सगळं. आणि त्यावेळेला ते खूप अवघड होतं. आणि हे एवढं सगळं मॅनेज करायचं, घरातलं स्वयंपाकही बघायचा, पोरांकडे लक्ष द्यायचं, हे खूप अवघड होतं. हे फक्त बायकांना जमतं. मल्टीटास्किंग. केबलचा बिझनेस तुमचा होता, त्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशनल प्रोग्रामिंग तुमचं जास्त होतं, बरोबर आहे? आणि तुम्हाला तर माहितीये केबल व्यवसायामध्ये वेगळ्या पद्धतीची माणसं असतात. सो हाव यू फाउंड युअर सेल्फ बिटवीन देम? नाही, हे कसं झालं की आम्हाला असं वाटलं की मनोरंजन करायला काही हरकत नाही, पण मनोरंजन काहीतरी एक वेळ असली पाहिजे, ठराविक वेळ असली पाहिजे. सतत तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत फिल्म्सच दाखवताय, लोकांना बाकी काही दाखवतच नाहीये. असं न करता आपण त्याला वेगळं काय फॉर्म देऊ शकतो, वेगळं काय करू शकतो का, म्हणून आम्ही 4-5 शिक्षकांना एकत्र केलं, त्यांच्याकडनं माहिती घेतली ती काय करता येईल आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला मुलांना शैक्षणिक दृष्ट्या तयार करता येईल. बरं त्यावेळी टीव्ही इतका नवीन होता की टीव्हीवरती कोणतरी बोलते म्हणलं की आलं धावत यायचे आणि समोर बसायचे. तेव्हा त्यातनं हे शिकवू शकतो का आपण, थोडा वेळ शिकूया आपण, पण थोडा वेळ शिकवतो. तर हे लोकांना आवडलं. कारण ज्यावेळी ते आम्ही बंद केलं ते, त्यावेळी बऱ्याच जणांचे, विशेषतः वयस्कर लोकांचे फोन आले की तुम्ही का बंद केलं. आमची नातवंड ती बघायची. म्हणलं आता का बंद केलं यार काय अर्थ नाही म्हणलं, काही कारणं त्याला वेगळी आहेत म्हणलं. त्यामुळे कमर्शियल रिझन्समुळे काही बंद करण्यात आलं का? कमर्शियल रिझन्स म्हणण्यापेक्षा मी म्हणलं तसं ना की वेगळ्या वृत्ती ज्या बिझनेसमध्ये आल्या होत्या आणखीन, त्यामुळे त्या वृत्तींपुढे आम्ही काही टिकणारे नाही. वी डोंट हॅव मसल पॉवर असून त्यामुळे म्हणलं की आपण लांब राहूयात. देन यू शिफ्टेड टू ऍडव्हर्टायझिंग, आय सपोज. ऍडव्हर्टायझिंग पहिला ऍडव्हर्टाईजची कॉपी मी स्वतः 11वीत असताना लिहिलेली होती. अच्छा. मी त्यावेळेस शाळेत होतो आणि निबंध वगैरे छान लिहायचो मी. त्यामुळे आमची वाडेकर वृत्ती मला ते खूप आवडायचं. म्हणजे ते माझ्या प्रेमातच असायचे की निबंध लिहि, चांगलं लिहायचं, अक्षर सगळं फक्त चांगलं काढ, कारण अक्षर मला चांगलं नव्हतं. ते निबंधाचे विचार त्यांना खूप आवडायचे. तर मला ते नेहमी म्हणायचे की वडील म्हणायचे म्हणजे की यार तू लिहितोस चांगलं, तुझे शिक्षकच मला तू सांगतात की चांगलं लिहितो, हा खरंच छान लिहितो, तर काहीतरी आपल्या जाहिरातीकरता कॉपी लिहि ना. तर मला आठवतंय की पहिली ते दुकान नाही आता, पण कन्याशाळेच्या शेजारी मीनाक्षी साडी सेंटर म्हणून एक सेंटर होतं आणि त्याची कॉपी मी लिहिलेली होती. अच्छा. आणखीन ती कॉपी वृत्तपत्रामध्ये काय किंवा इतर सगळ्यांमध्ये लोकांना इतकी आवडली ही म्हणली ही काही जाहिरात वेगळी आहे. इतकं कौतुक झालं त्याचं. आणखी त्यामुळे मग हळूहळू ते मला त्यांनी वेळ केला ती लिहित राहा, एक कॉपी लिहायला सुरुवात केली मी. म्हणजे मी तेव्हापासून हे आलो. पण खरं नंतर तिने टेक ओव्हर केलं, ते सुनेत्रानेच टेक ओव्हर केलं, सगळी कॉपी रायटिंग तिने सुरुवात केली. कारण ट्रिपल ग्रॅज्युएट पुढे इंजिनियर काय करणार आहे. Good, you are giving credits to her. I'm happy. But by the way, now your children have also entered into your business. So tell me about that. आता मोठा आहे, त्याला जास्त आवड शेतीची आहे. आमचं फार्म हाऊस आहे. अच्छा. तो बहुसंख्य वेळा तिकडेच असो. अच्छा. आणि सगळं ते तांदूळ लावणे, आंबे तयार करणे, हे सगळं तोच बघतो ते. आणि शिवाय बाकीच्या वेळेही माझ्या धंद्यामध्ये आहे तो. अच्छा. आणि सुश्रुत जो धाकटा आहे
तो पूर्ण वेळ स्टुडिओज बघतो, ऑडिओ आणि व्हिडिओ स्टुडिओ सगळं तोच बघतो. मी आत्ता देखील आमच्याकडं कुठल्या पिक्चरचं मुरारजी बाजूचं हे सगळं चालू आहे, पोस्ट प्रोडक्शन चालू आहे, सगळं त्यांनी बघितलेलं आहे. ओके. तिथं आम्हाला काही लक्ष घालायला लागत नाही. ओके. ते सगळे स्वतंत्र त्यांचं बघत असतात. नाट्यापासून आणि चित्रपटापासून निवृत्ती तर नाही ना घेतलेली? नाही निवृत्ती कशा करता घेऊ, निवृत्ती घ्यायचं काय. चांगली संहिता आली तर करणार. चांगली संहिता तर केली. माझ्याकडे मध्ये नाटक पण आलं होतं. मला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता. माझ्या मित्राचंच नाटक, पण मला स्वतःला कॉन्फिडन्स येत नव्हता. तो एकटा मी वाचायचो नाटक आणि माझी पद्धत तशीच होती की पहिल्यांदा मी फक्त एकटा नाटक हे करायचो, नाटक वाचायचो, सगळं रेकॉर्ड करायचो. त्यावेळी ते छोटे रेकॉर्डर होते आपल्याकडे, मोनो रेकॉर्डर असायचे, ते तेवढी रेकॉर्डर होती, रेकॉर्ड करायचो. आणि जेव्हा केव्हा मला वेळ मिळाला, अगदी सकाळीच्या बाथरूममध्ये आंघोळ करत असं वेळ मिळाला, तेव्हा मी ते नाटक ऐकायचो. विशेषतः मला वाटतं की ते पाठांतराकरता पण असेल किंवा आणखीन त्यात काही करता येते का आपल्याला ह्याच्याकरता असेल, पण अशी पद्धत होती माझी. त्यामुळे तसं निवृत्ती नाही घेतली. पण मी त्याला सांगितलं मित्राला की मला कॉन्फिडन्स नाही वाटत की मी हे करू शकेन. तो म्हणलं आपण पाहिजे तेवढं तालमी करून ना. म्हटलं तालमीचा प्रश्न नाही आहे, हे इथनं वाटणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असं मला असं वाटतं की एखाद्या वेळेस चांगला रोल येऊन पण जाईल, तसं काही सांगता येत नाही. बहुतेक जणांचे कोणीतरी आध्यात्मिक गुरु असे असतात. तुमचे कोणी आध्यात्मिक गुरु आहेत का? मी आहे. जोक सपाट, पण मला नेहमी असं वाटतं की कोण गुरु असेल माझं, तर माझे बरेच गुरु आहेत. म्हणजे कसे की दिग्दर्शक गुरु असतो, कॅमेरामॅन गुरु असतो, तसंच माझ्या नाटकामध्ये किंवा नाटकाची एंट्री असताना वक्तृत्व असेल तर वक्तृत्वामध्ये, भाषणामध्ये, स्टेजवरती जात असताना मी पहिल्यांदा नमस्कार करून जातो. कॅमेरामॅनला नमस्कार करतो, दिग्दर्शकाला नमस्कार करतो, कॅमेराला हात लावून नमस्कार करतो. कारण मला नेहमी असं वाटतं की हे माझे गुरु आहेत, हे मला टिकवणार आहेत. त्यामुळे तेवढे गुरु आहेत माझे. रवी, खरं सांगू एक गोष्ट गमतीची, ओके, गमतीची गोष्ट सांगते. मी तेव्हा आविष्कार जस्ट जॉईन केलेलं होतं आणि तुमच्या हैवदनच्या तालमी चालायच्या NCPA मध्ये, बरोबर आहे, NCPA थिएटरला. आणि तेव्हा तुम्ही होतात उदय म्हैसकर, रेखा कालेलकर, ती आमच्याच शिबिरामध्ये होती तेव्हा. आविष्कारचं जे मी नाट्य शिबिर केलेलं होतं तेव्हा. सो शी गॉट बाईंच्या हाताखाली करणार म्हणे येते, आणि विजयाबाई दिग्दर्शित करतायत म्हटल्यानंतर ते बघण्याचा मला खूप एकदम म्हणजे असं उत्साह होता तेव्हा एकदम. आणि आय स्टील रिमेंबर आय वॉज सिटिंग ऑन द चेअर आणि तुमच्या तालमी चाललेल्या होत्या. आणि मी जेव्हा तुम्हाला पाहिलं पहिल्यांदा तेव्हा तिथे, तेव्हा म्हटलं अरे एवढा देखणा नट आहे. म्हटलं नाकी डोळे अगदी पाणीदार डोळे आहे, म्हणजे मी अजून You were so young that time. You were absolutely young at that time. So that's the image which I have over here. आणि आत्ताही तुम्हाला बघून मला तोच उत्साह तुमच्यातला आणि तीच इमेज माझ्या डोक्यामध्ये जी होती तीच आज माझ्या डोळ्यापुढे पाहून मला खरंच खूप आनंद झाला. थँक्यू सो मच फॉर कमिंग टू माय पॉडकास्ट अँड टेलिंग ऑल अवर पीपल एक छान गोष्टी. त्याच्यानंतर बेसिकली एक नाट्य फील्ड ज्याच्याकडे लोक असं म्हणतात हा चल ना थोडंसं आपण करून बघूया, ते तितकं टाइमपासची गोष्ट नाहीये. इट इज मेनी थिंग्स टू बी लर्नड अबाउट आणि टू बी प्रेझेंटेड अबाउट. हे लोकांपर्यंत तुमच्याद्वारे आज पोहोचलं याचा मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच. रवींद्रजी, आज तुम्ही माझ्या या बातो बातो मी या पॉडकास्टमध्ये आलात आणि अगदी मनापासून खरी उत्तरं दिली. आणि खरंच मंडळी अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे, तेव्हा नक्की पहा. आलात याबद्दल माझ्यातर्फे एक छोटीशी भेट. धन्यवाद.